काय रे, आपल्या जगात फक्त 400-500च मराठी माणसं आहेत का? का रे, तुला असं का म्हणायचंय? अरे बघ ना, आपल्या व्हिडिओजवर फक्त 400-500च व्ह्यूज येतात, त्याच्यापेक्षा वर जातच नाही आहे. अरे धीर धर, हळूहळू जातील ना. आपला इन्फ्लुएन्स जर वाढवायचा असेल, रोनाल्डो सारखा बनवायचा असेल, तर वेळ तर लागणारच ना. अरे हो, पण फक्त 400-500 माणसंच मराठी आहेत का? अरे खूप सारी असतीलही, पण त्यांना बघावंसं तर वाटलं पाहिजे ना. आता त्यांची बुद्धी जर खोलायची असेल आणि अमराठी माणसांना जर बघायला लावायचं असेल, तर थोडं त्यांच्या कलानं घेतलं पाहिजे ना. बरोबर आहे तुझं. जर कोणतीही गोष्ट जर बनवायची झाली तर त्याच्या मागची जी मेहनत आहे ती खूप असते, पण कोणतीही गोष्ट तोडायला सेकंदही लागत नाही. बरोबर आहे तुझं. मग काय, आता रोनाल्डोचंच घे ना. रोनाल्डो जन्मला कोणी त्याला ओळखायला लागलं का? त्याला रोनाल्डो हे नाव बनवण्यासाठी काही वर्ष द्यावी लागली ना, काही वर्ष खर्च करावी लागली. त्याच्यानंतर मग त्याचा इन्फ्लुएन्स वाढल्याने त्याने मध्यंतरी नाही का ती कोकची बॉटल बाजूला केली आणि त्या कोकवाल्या कंपनींना खूप मोठं नुकसान सहन करावं लागलं. तर याला म्हणतात इन्फ्लुएन्स. ते इन्फ्लुएन्स बनवायला थोडा वेळ तर लागणारच आणि आपल्याला पण थोडे काय म्हणतात ते थोडा संयम बाळगला पाहिजे. बरं, अगदी बरोबर आहे तुझं. वी हॅव टू बी पेशंट. अरे वा, मराठी इतकं तुझं इंग्रजी सुद्धा फारच चपखल आहे. बाप रे, चपकल. तू कधी एवढं शुद्ध मराठी बोलायला लागलेस? आता तुझ्यासोबत राहायचं म्हणजे एवढी तयारी तर असलीच पाहिजे ना. ठीक आहे, मस्तच. चल मग आपलं इन्फ्लुएन्स वाढवूया.